MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना। प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9623493999 आणि 9730541111। आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी। द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 9168605007 किंवा 9673236007। फोन नंबर 02482236007 आणि 02482237007। कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना। आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, मसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। आता सविस्तर बातम्या। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपले अंतरवाली सराटी गावातील 5वे आमरण उपोषण आज स्थगित केले। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज नारायण गडकर आणि अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हस्ते ज्यूस पीत जरांगे यांनी हे उपोषण स्थगित केले। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी गावातील 5वे आमरण उपोषण आज स्थगित करण्यात आले। उपोषणाच्या 5व्या दिवशी जरांगे यांनी आपलं आमरण उपोषण स्थगित केले। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज नारायण गडकर आणि अंतरवाली सराटी गावातील महिलांच्या हाताने ज्यूस पीत जरांगे यांनी उपोषण मागे घेतले। दरम्यान आज जरांगे यांनी राज्य सरकारला 13 ऑगस्ट पर्यंत सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेळ वाढवून दिलाय। सरकारने 13 ऑगस्ट पर्यंत मराठा आरक्षण द्यावे, अन्यथा आम्ही विधानसभेची तयारी सुरू केली असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय। दरम्यान मनोज जरांगे आता उपोषण स्थगित करून छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी रवाना झालेत। नाही त्यात मी पडत बी नाही झालो, मी त्यात पडत नाही। मी ओरिजिनली जातवानी कट्टर मराठा आहे, खानदानी मराठा आहे। मी त्यात पडत नाही। बसायचं मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे, मग तिकडे गेले इकडे कम नाही आले, तसलं नाही। माझ्या शक्तीच्या बळावर, माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन करतो आणि न मिळणारा न्याय हिसकावून आणतो। हे रूल आहे माझ्या मराठा समाजाचा, क्षेत्रीय मराठ्यांचा रूलच तो असतो। कुठलं लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या, आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा, आपल्याला ते जमत नाही। सरळ निघतो मी, सरळ। सगळ्या मंत्र्यांना माहिती, मंत्री का आले नाही तर त्याचं खरं कारण मला जे वाटलं ते सांगतो। एकाला यायला तोंड नाही, सगळे यायचे संपले। सगळ्यांना माझ्या मराठ्यांनी वेळ दिलेला, मग जाऊन तिथं करावं काय, आता बोलव काय? फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं, मग सरकारला कळलं असतं काय कचका असतोय ती। राज्य कशाला म्हणतात, राज्यातला मराठा कशाला म्हणतात, आणि आपण सत्तेत असून काय उपयोग? हे पश्चाताप इतका आला असताना फक्त यांनी मला सलाईन जबरदस्ती लावायला नको, आणि निधून पुढे मला करून द्यावं, मी करायला तयार आहे, पण बिना सलाईन लावून मी इथं पडून राहून नाही शकत। कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही, माणसं काहीच होत नाही, काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून उपोषण करण्यात। म्हणजे उगाच वेळ काढूपणा आहे मग तो, आणि वेळ वायाला घालणे। तेवढ्या वेळेत तर माझा इकडं जवळपास 25% महाराष्ट्राला येडा आणि विधानसभेच्या तयारी। आता दरेकर फरेकर सगळे ओठणीला आणतो मी, आता त्याचं सरशी नागपूर बी आणतो ओठणीला। मग आता त्याला नाहीच गप बसायचं ना, त्याच्या सरशी सगळे ओठणीला आणतो मी। थांब म्हणा, तो ह्या बोलण्यामुळं तू मागून तुला मागूनच घालायला लागतं कवा बी, पुढून तर येतच नाही तू। तुला मागूनच घालायला लागतं कवा बी, पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना, तो ह्यामुळे त्यांना इतका फटका बसणार आहे म्हणा बाळा,
तू फक्त बघ माझ्या आत. हा, तू फक्त माझ्या बघ, तू नाही दम खायचा सगळं भाजपाचं. तू म्हणजे हे 2-3 जण कीड लागलेली, फडणवीस साहेब, हे 2-3 जण भाजपला लागलेली किडी, हे जे 5-7 जण आहेत ना, ही किडी आहे भाजपला लागले. ज्ञानराधा पतसंस्था ठेवीदारांचा माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांच्या नेतृत्वात 26 जुलै रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. आपल्या हक्काच्या ज्ञानराधा पतसंस्थामधील ठेवी मिळवण्यासाठी सर्व ठेवीदारांनी धडक मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी केलंय. पाहूयात. नमस्कार, मी सर्व ज्ञानराधा कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी च्या सर्व ठेवीदारांच्या दृष्टिकोनातून आपणा सर्वांस आव्हान करू इच्छितो आणि विनंती करू इच्छितो की आपल्या सर्वांचं जे ठेवी मिळत नाहीयेत आणि आज जे काही अनेकांच्या गरजा आहेत, ज्यामध्ये शिक्षणाची गरज असेल, लग्नाची गरज असेल, आरोग्याच्या आणि औषधींची गरज असेल, या सगळ्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीयेत कारण तुमच्या ठेवी परत केल्या जात नाहीत. आणि म्हणून यासाठीच आपण 26 जुलै 2024 वार शुक्रवार या दिवशी आपण जालना कलेक्टरमध्ये केंद्र सरकारला एक निवेदन पाठवत आहोत आणि त्यासाठी एक मोठा मोर्चा नियोजित केलेला आहे. माझं सर्वांना आव्हान आहे की आपण सगळ्यांच्या हिताच्या जपवणुकीसाठी सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि आपला जो हक्काचा लढा आहे तो यशस्वी करावा. मी मागच्या 1 वर्षापासून या संबंधी सातत्याने प्रयत्न करत आहे की अनेक वेळेस मी सौ कुटे आणि श्री कुटे जे या बँकेचे सर्वमसर्व आहेत त्यांना सुद्धा प्रत्यक्ष बोललो. त्यांनी मला सुद्धा अनेक वेळेस वेगवेगळ्या तारखा दिल्या, परंतु प्रत्यक्षात काही झालं नाही. लोक आंदोलन करतायत, लोक वेगवेगळ्या पद्धतीनं ठिय्या आंदोलन करतायत, मोर्चे काढतायत, परंतु कुठल्याही परिस्थितीत त्यामध्ये काही होत नाहीये. मी विधानसभेत सुद्धा या संदर्भात आवाज उठवला. मी सेंट्रल रजिस्ट्रार जे आहेत श्री झा त्यांना सुद्धा प्रदीर्घ बोललो. एवढ्यावरच न थांबता सहकार खातं केंद्र सरकार यांच्या मंत्री श्री मोहळ जे पुण्याचे आहेत त्यांना सुद्धा मी सविस्तर फोनवर बोललो आणि या संदर्भात बैठक लावून त्वरेने हा प्रश्न सोडवण्याची विनंती केलेली आहे. आणि हा प्रश्न सोडवणं म्हणजे लोकांचे पैसे त्वरेने वापस देणे, ते त्यांच्या घामाचे, हक्काचे आणि खूप कष्टाचे पैसे आहेत. आणि त्यामुळे जर गरज पडली तर नुसतं अटक करून चालणार नाही, तर आपल्याला सगळ्या पद्धतीनं त्यांच्या प्रॉपर्टीज लिलाव करून लोकांची सगळे पैसे त्वरेने दिले पाहिजेत, अशा पद्धतीची आमची सगळ्यांची मनापासूनची मागणी आहे. आणि म्हणून जनतेच्या पैशाचा हा जो काही चुकीच्या पद्धतीनं गैरवापर झालेला आहे त्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातूनच्या या लढ्यामध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने आगामी विधानसभा निवडणुकीनंतर भाजपाचे सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये येणार नाही, त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये हेतू पुरस्कार महाराष्ट्राकडे केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय. शिवाय लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजना देखील फसव्या असल्याचं त्यांनी म्हटलंय. पाहूयात. केंद्र सरकारने आपला अर्थसंकल्प जाहीर केलाय, मात्र हा अर्थसंकल्प बिहार आणि आंध्र प्रदेश या 2 राज्यांनाच भरभरून निधी देणारा ठरलाय. महाराष्ट्राकडे या अर्थसंकल्पात दुर्लक्ष केल्या गेल्याचा आरोप देखील विरोधकांनी केलाय. महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येणार नाही, म्हणूनच केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्राकडे या अर्थसंकल्पात हेतू पुरस्कार दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसचे जालना विधानसभा आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय. तर राज्य शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेला फसवी योजना म्हणत त्यांनी टीका देखील केली आहे. काल जे निर्मला सीतारामन यांनी बजेटची घोषणा केली, म्हणजे त्यांना जे कुबडे होते, म्हणजे 3 कुबडे, एक बिहार, दुसरा आंध्र प्रदेश आणि तिसरा महाराष्ट्र, तर 2 कुबड्यांना म्हणजे बिहार आणि आंध्र प्रदेशला भरभरून दिले त्यांनी, भरभरून. आणि आपल्या महाराष्ट्राला त्यांनी फक्त बाबाजीचा टिल्लू दिलेला आहे. हा बजेट
महाराष्ट्राच्या लोकांसाठी एक म्हणजे महाराष्ट्राने जे 7 शिंदे गटाचं निवडून दिले त्यांना कोणताही विश्वासच न घेता महाराष्ट्रावर एका प्रकारचे अन्याय केलेला आहे. अपक्ष म्हणून म्हणजे जे कुबडे आहेत 3 त्यापैकी आपण पण आहे, म्हणजे महाराष्ट्र शिंदे गट पण आहे. 7 खासदार असून त्यांना काही दिलं नाही या महाराष्ट्राला. म्हणजे याचा माहीत आहे की येणाऱ्या निवडणूकमध्ये त्यांना माहीत आहे की महाराष्ट्रात आपली सरकार येणार नाही असं अमित शहा आणि मोदी साहेबांना माहीत पडलं, म्हणून त्याने आपल्याला या महाराष्ट्राला काही दिले नाही. आपले जे 3 इंजिनची सरकार म्हणतात, अजित पवार असेल, देवेंद्र फडणवीस असेल किंवा शिंदेसाहेब असेल, हे फेल्युअर गेले. आणि जे त्यांच्याकडे रिपोर्ट गेली महाराष्ट्राची, त्यांना माहिती आहे महाविकास आघाडीचे यावेळी 180पेक्षा जास्त आमदार निवडून येणार आहे. आणि त्यांना हे गृहीत धरून त्यांनी महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे. उन्हाळ्यामध्ये काही ई बाईकला आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र भर पावसाळ्यातही जालना शहरामध्ये एका ई बाईकला आग लागल्याची घटना घडली आहे. ही ई बाईक जळून खाक झाली आहे. त्यामुळे या वाहनाच्या सुरक्षेबाबत एकच चर्चा सुरू आहे. जुना जालना भागात असलेल्या कैलासवासी कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलनामध्ये काल सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास इलेक्ट्रिक बाईकला आग लागली. सकाळच्या सुमारास काही तरुण रोजच्या प्रमाणे या मैदानावर खेळण्यासाठी आले होते. त्यापैकीच एकाकडे एक इलेक्ट्रिक बाईक होती. मैदानावर गाडी उभी करताच अवघ्या 2 मिनिटातच या गाडीला आग लागली आणि पुढील 10 मिनिटांमध्ये या गाडीचा कोळसा झाला. गाडीची किंमतही तशी फारशी नसल्यामुळे गाडी मालकाने देखील तिला विझवण्याचा प्रयत्न केला नाही. 3 दिवसांपूर्वी जालना शहरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ कुजलेल्या अवस्थेमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या तरुणाने उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या केली असल्याचं शवविच्छेदन अहवालानंतर समोर आलंय. 3 दिवसापूर्वी जालना शहरातील रेल्वे उड्डाणपूल परिसरात कुजलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. या तरुणाच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला होता. या तपासणीचा अहवाल आला असून उड्डाणपुलावर उडी मारून तरुणानं आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलंय. तर हा तरुण परराज्यातील कामगार असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. आणि हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज. नमस्कार. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1ली ते 9वी करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध, अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9663236007 किंवा 9067791007. आयशा लॉन्स, जालना. लग्न समारंभासाठी उत्तम सुविधा, सुसज्ज गार्डन, डिझायनिंग, पत्रा शेड, विवाह, साखरपुडा समारंभासाठी उत्तम सुविधा. आमचा पत्ता आयशा लॉन्स, उर्दू हायस्कूलच्या मागे, मुक्तेश्वर तलावासमोर, जालना. बुकिंगसाठी आजच संपर्क करा. मोबाईल नंबर 9890072142.
SRPSSH द्वारा संचलित विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय इंदेवाडी जालना, कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी, 12वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे. मार्च 2024 चा घवघवीत निकाल. कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%. कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित घांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध. जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय. नाममात्र फीसमध्ये प्रवेश. अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर. विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष. परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी. संगीतशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, संरक्षणशास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि आधुनिक महत्त्व असणारे विषय. विज्ञान शाखा, जनरल सायन्ससह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे, बापू. प्राचार्य गणेश आघाव. मोबाईल नंबर 8275232031. आमचा पत्ता विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी जालना. संपर्क 9021888816. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबड चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा: ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट, CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था. सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1,500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था. आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, प्रशस्त ग्रंथालय, खेळण्यासाठी मैदान, सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, MPSC मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता, विभाग प्रमुख आणि प्राचार्य. शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे. प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024. आमचा पत्ता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, जालना, छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी. मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011061953. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना यांच्या वतीनं इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन. स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे.
शाळेची वैशिष्ट्ये, शालेय अभ्यासक्रमांसह विविध पुस्तकांचा संग्रह असलेले उत्कृष्ट ग्रंथालय, माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाकरिता सर्व सुविधांनी सज्ज असलेली कम्प्युटर लॅब, विज्ञानासारखे विषय प्रयोगाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता सायन्स लॅब, डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण, शाळा परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे निगराणी, सुसज्ज क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकार, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर विविध बक्षिसे मिळवणारी एकमेव शाळा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद, जबाबदार व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना घडवणारी जालना शहरातील एक नामांकित शाळा. आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेचा मेमोरियल इंग्लिश स्कूल, सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना. मोबाईल नंबर 7798917566 किंवा 9657050159. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट, विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. मत्स्यधरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना. कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात 3ऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस, अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक, मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे. वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA, BCom, BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे. BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन. BCom, BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न. क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा. संगणकीकृत ग्रंथालय. मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आजच आपला प्रवेश निश्चित करा. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेशासाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील. मोबाईल नंबर 8275515692. उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर. मोबाईल नंबर 9404694748. प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित. मोबाईल नंबर 8975862870. अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.
छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब जालना. प्री नर्सरी, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 10वी. शाळेची वैशिष्ट्ये: CBSE अभ्यासक्रम, जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर. अद्ययावत वर्गखोल्या, स्वच्छ सुंदर क्रीडांगण, शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल, विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा. आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. माय छोटा स्कूल, आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संपर्क 9623493999 किंवा 9730541111. शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात. बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर? कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. जालना शहर महानगरपालिका जालना पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन. पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा. कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते. बाहेरून घरी आल्यानंतर तसेच शौचालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत. तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी. घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये. पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत. पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे. शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे. पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. डेंग्यू रोगाचा प्रसार इडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो. एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते. डेंग्यू तापाची लक्षणे: ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात. डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत. साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे. वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे. कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत. आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत. खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत. डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा. डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात. घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा. ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात. तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा.
जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये असलेल्या डॉक्टर फ्रेझर बॉईज स्कूल मैदानावर सुरू असलेल्या फिश टनल या ठिकाणी कर्नाटक येथील मारुती आदिवासी हर्बल हेअर ऑइलचा स्टॉल लागलाय. या तेलाचे अनेक फायदे आहेत. टक्कल असलेल्या व्यक्तींनी सलग 3 महिने या तेलाचा वापर केल्यास पुन्हा केस येतात. या तेलाने नियमित मालिश केल्यास केस गळती थांबते आणि केसांची चांगली वाढ होते. तसेच केस हे निरोगी आणि काळे राहतात. सर ये तेल का फायदा का तो अपने झड़ने वाला बाल, ये टूटने वाला बाल, ये डैंड्रफ, ये खरा हुआ खुजली सिर्फ 1 वीक में सर 1 हफ्ते में क्लियर हो जाएगा. आपके लिए 1 हफ्ते गारंटी पे दे रहे हो सर. आप ये 108 जड़ी बूटी का तेल है, कोई साइड इफेक्ट नहीं, कोई 0% केमिकल नहीं. ऐसा वाला ये 1 बोतल जेंट्स के लिए लगाते हैं, बाल घने ग्रोथ मजबूत हो जाएगा. लेडीज के लिए ऐसा वाला 2 बोतल 6 महीना लगाया तो 6 महीना लगा तो ऐसा बाल लॉन्ग घनी रहता है. सिर्फ क्या है आजकल के दिन बहुत सारे फेक भी चल रहा है. फेक मतलब तो सर ये ऐसा रहता है सर, एक लिया तो एक फ्री करके ऐसा बोतल आता है. ये तेल नहीं सिर्फ पानी में जाता आपके लिए. ये कौन सी कंपनी का? ये सर कंपनी ने एड्रेस में कुछ नहीं, ये हमारे गांव से साउथ का हमारा मैसूर से नहीं आ रहा है. ये अपने गुजरात से आ रहा है सर. ये डुप्लीकेट तेल सिर्फ पानी में जाता है. ये मत लेने का. ओरिजिनल तेल चाहिए तो यहाँ पे आजाद मैदान जानने में पैसा आएगा तो ओरिजिनल तेल मिल जाएगा आपके लिए. आपके लिए चाहे तो गारंटी के साथ देते हो. बहुत सारे आइटम है सर, फुल आदिवासी नेचुरल का है. तो मेरे सर उसके लिए हम अमेजन ऑनलाइन फ्लिपकार्ट में नहीं बेच रहे सर. आपके वीडियो में देख के सर या वीडियो में देख के कॉल करके आते ओरिजिनल तेल आपके लिए डायरेक्ट हम कैश ऑन डिलीवरी पहुंचा देंगे सर. क्या तो सर अपने ये गांव ये जानने में आएगा तो अपने मैदान के पास से ओरिजिनल तेल मिलेगा सर आपके लिए. फ्लिपकार्ट अमेजन ऑनलाइन में सब लिया तो सर ऐसा फेक वाला मिल जाएगा सर. ऐसा डुप्लीकेट से तेल के फोटो आपकी पिक्चर देगी सर. एक भी जाता है सर, एक भी जाता है सर. ये मत लेने का है, आपके पैसे बहुत नुकसान हो जाएगा सर. सर मैं हेयर फॉल से कई दिन से परेशान था और कई मैंने तेल यूज कर लिया, लेकिन कहीं पे मुझे ट्रस्ट नहीं आया, ना उसका रिजल्ट आया. तो हक्की पक्की का मैंने देखा आदिवासी हेयर ऑयल, तो मुझे लगा कि यार वाकई में ये तेल है. और मैं ऑनलाइन ऑर्डर किया, वहाँ पे डुप्लीकेट आ रहा है. तो आज जब ये इस मेले में आया, यहाँ देखा तो मैंने तुरंत अप्लाई किया, लिया, खरीदा और इसकी मालिश वगैरह किया तो बहुत अच्छा लग रहा है, रिलैक्स लग रहा है. और ऐसा लग रहा है कि इसका रिजल्ट 100% आएगा. और मैं उम्मीद करता हूँ कि जालनावासी की भी जितनी हेयर फॉल की प्रॉब्लम है, हमारे शंकर भाई ने यहाँ पे उनकी शॉप लगाए तो वहाँ पे आके करे, परचेस करे और ले और उसका यूज करे, फायदा उठाए यहाँ पर आकर. तो मैं इतना कहना चाहूंगा. हे तेल ग्राहकांना मोबाईल क्रमांकावर फोन करून घरपोच मागवता येते. त्यासाठी 9562241954 आणि 8197011954 या क्रमांकावर कॉल करू शकतात. पुढील 1 महिना हा स्टॉल डॉक्टर फ्रेझर बॉईज स्कूल जालना येथील मैदानावर उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदीचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री मारुती आदिवासी हर्बल ऑइलचे शंकर यांनी केलंय. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना. संपर्क 9028756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366.